उभ्या देशानं काल पाहिलं की हिंदुत्वाची लाट काय असते, मराठी माणसाचा बाणेदारपणा काय असतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार, हे विचार म्हणजेच नवचैतन्य काय असतं याचा अनुभव काल हा संपूर्ण देशानं घेतला, महाराष्ट्रानं घेतला। मला असं वाटतं की या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, परंतु अशा पद्धतीनं वादळ वाऱ्याचा, पावसा पाण्याचा, संकटाचा, आपत्तीचा सामना करून आपल्या नेत्याचे विचार ऐकण्याकरता म्हणून कशाचीही तमा न बाळगणारा जर कार्यकर्ता कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असेल, की जी शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानं निवडणूक आयोगाच्या नाकर्तेपणामुळे आम्ही ओळखतो, परंतु मूळ बाळासाहेबांची शिवसेना, तिचं तेज, तिचं जाज्वल्य, तिच्या निष्ठा ह्या काल संपूर्ण देशानं पाहिल्या। असं आहे की भाजपाला टीकेशिवाय काही येत नाही, शिंदे गटाकडे तर काही विचारच नाही, त्यामुळं कोणाच्या टीकेकडे किती लक्ष द्यावं हे आता आम्ही शिवसेना नेत्यांनी, शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना समाजामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाही, ज्यांच्याकडे कोणतेही विचार नाही, जे स्वतः शिवसेना का सोडली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सांगत होते, तेच आता त्यांच्या मांडी लावून बसलेले आहेत, त्यांच्याकडून कुठलाही विचार आम्ही स्वीकारावा, त्यांच्या कुठल्याही टीकेला फार आम्ही गांभीर्यानं घ्यावं किंवा त्यांची टीका ही टीका न समजून मार्गदर्शक आहे असं समजावं,